सुस्वागतम. इयत्ता 7वी मराठी सुलभ भारती. पाठ 4 गोपाळचे शौर्य. स्वाध्याय. समानार्थी शब्द. गुण्यागोविंदाने, आनंदाने. पौराणिक, पुरातन. प्रयत्नच, प्रयत्न. पोशिंदे, पोसणारे. हतबल होणे, निराश होणे. निरपेक्ष, अपेक्षा न ठेवता. कौतुकास्पद, कौतुक करण्यायोग्य. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. कर्णागड कुठे वसलेला आहे? उत्तर: नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोहदी या गावापासून 8-10 किलोमीटर अंतरावर कर्णागड वसलेला आहे. प्रश्न दुसरा. गाडी थांबवा असे गोपाळ का ओरडला? उत्तर: गाडी थांबवा असे गोपाळ ओरडला कारण घाटाच्या खालच्या बाजूला आग लागली होती व ती आग आपण विझवलीच पाहिजे असा विचार गोपाळच्या मनात आला. प्रश्न तिसरा. गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले? उत्तर: गोपाळने गाडीतून उडी मारून धावतच जाऊन वाटेलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेल्या पाण्याने भरलेला रबरी पाईप सर्व शक्तीनिशी ओढायला सुरुवात केली व तो आगीच्या दिशेने ओढत आणत होता. प्रश्न चौथा. आग वेळेवर विझली नसती तर कोणते नुकसान झाले असते? उत्तर: आग वेळेवर विझली नसती तर पशुपक्षी, झाडाझुडपांबरोबरच काही गुराखी मुलेही त्या आगीत भाजली असती. कोण कोणास म्हणाले ते सांगा. अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू? शिक्षक गोपाळला म्हणाले. माणसं असो का जनावर, त्यांना वाचवलंच पाहिजे ना. गोपाळ गुराखाकडे पाहून सर्वांना म्हणाला. पण साहेब, हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो. शिक्षक दुसऱ्या गाडीतील गृहस्थाला म्हणाले. गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला का ते सांगा. गोपाळचे शौर्य व प्रसंगावधानता हे गुण आम्हाला आवडले कारण गोपाळने धाडस दाखवून गाडीतून उडी मारली नसती तर तो वणवा सगळीकडे पसरला असता. त्यात अनेक झाडे झुडपे, पशुपक्षी जळून खाक झाली असती. चर्चा करा. नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय?
उत्तर: नैसर्गिकरित्या उत्पन्न झालेल्या आपत्तीला नैसर्गिक आपत्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ भूकंप, पूर, वीज कोसळणे इत्यादी. मानवाच्या चुकीमुळे उत्पन्न झालेल्या आपत्तीला मानवनिर्मित आपत्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ दंगा, दहशतवाद इत्यादी. प्रश्न दुसरा: नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती कोणत्या? उत्तर: नैसर्गिक आपत्ती भूकंप, पूर, वीज कोसळणे. मानवनिर्मित आपत्ती दंगा, दहशतवाद, गाड्यांचा अपघात. प्रश्न तिसरा: जंगलामध्ये वणवा लागू नये यासाठी कोणते उपाय करणे आवश्यक आहे? उत्तर: जंगलामध्ये वणवा लागू नये यासाठी जंगलात आग पेटवू नये, कचरा जाळू नये, जंगलात माचीस, सिगारेट पेटवू नये, जंगलात स्वयंपाक करू नये. खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, क्रियाविशेषण, क्रियापद रिकाम्या चौकटीत भरा. कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे. कर्णागड नाम आहे सर्वनाम. ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला. ड्रायव्हरने गाडीचा नाम वाढवला क्रियापद. तो लांब पाईप गोपाळने ओढत आणला. तो सर्वनाम, लांब विशेषण, पाईप नाम, आणला क्रियापद. सर्वांचे चेहरे उजळले होते. चेहरे विशेषण, होते सर्वनाम. कंसात दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा. सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. भुज येथे घडलेली भूकंपाची घटना अकल्पित होती. शेतकऱ्याला भारताचा पोशिंदा म्हणतात. कौतुकास्पद काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो. गैर, बिन, पारा हे उपसर्ग लावून शब्द तयार करा. गैर, गैरहजर, गैरसोय, गैरसमज. बिन, बिनकामाचा, बिनपगारी, बिनशर्त. परा, पराभव, पराजय, पराजित. खालील वाक्यांतील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा. माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले. मंदा लिहिताना नेहमी चुका करते. आईने आशाला 100दा बजावले.
सभोवार दाट झाडी होती. कंसात दिलेल्या क्रियाविशेषण अव्यय वापरून खालील वाक्य पूर्ण करा. पूर्वी वाहतुकीची साधने कमी होती. मी गटागटा पाणी प्यायलो. मला आई समोरून येताना दिसली. सगळीकडे हिरवेगार गवत उगवले होते. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.